टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख असलेल्या शिवाजीराव सावंतांनी जे आहे ते शिवसेनेला पदाचा राजीनामा दिल्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये जे आहे ते राजीनामा सत्र पाहायला मिळतंय। अनेक जे आहे सावंत समर्थक आहेत ते राजीनामा देण्याचं सत्र अजूनही त्यांचं संपेना। असं असतानाच माड्यातील ग्रामीण भागात असेल शहरी भागातले पदाधिकारी देखील राजीनामे देण्यास सुरुवात झालेली आहे। आपल्या समेत शिवसेनेचे तालुका प्रमुख असलेले मुन्ना साठे आहेत। साठेजी, काय सांगाल, कशा पद्धतीचं एकीकडे सावंत सरांनी राजीनामा दिल्यानंतर शिवसेनेचे अनेक पदाधिकारी जात आहेत, आपण देखील आज राजीनामा देत आहे। मागच्या 2 दिवसाखाली पंढरपूर येथे शिवसेना पक्षाची मीटिंग झाली। त्या मीटिंगमध्ये आपण सर्वांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून बघितले की कशा पद्धतीने तिथं वातावरण होतं। आज खऱ्या अर्थाने या जिल्ह्यामध्ये या 4-5 जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्हा हा शिवसेना पक्षाचा अग्रेसर जिल्हा म्हणून ओळखला जात होता। आमचे नेते प्राध्यापक शिवाजीराव सावंत सरांनी गेल्या 3 वर्षापासून वाडे वस्त्यापर्यंत शिवसेना पोचवली होती। मागच्या 31 तारखेला त्यांना काही या शिवसेनेतल्या कुरघोडीमुळे राजीनामा द्यायची वेळ आली आणि आज आम्ही माझ्या तालुका प्रमुख पदाचा आणि शिवसेनेतल्या या तालुक्यातल्या 16 शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिलेला आहे। कशामुळे हे राजीनामा सत्र एकीकडे शिवसेनेचं काम करत असताना आपण कशामुळे ही राजीनामा देण्याची वेळ आपल्यापर्यंत येते? या जिल्ह्यातले काही नेते, या तालुक्यातले संजय कोकाटे आणि पंढरपूरचे महेश साठे या दोघांनी खऱ्या अर्थाने शिवसेना फोडली असं म्हणलं तरी चुकीचं ठरणार नाही। कारण ह्या दोघांनी आज या जिल्ह्यामधल्या शिवसेनेची जी परिस्थिती चांगल्या पद्धतीने होती ती शिवसेना मागच्या 2 महिन्यापासून यांनी काही चुकीच्या लोकांना पदं वाटून आणि चुकीच्या लोकांना वरच्या निरीक्षकांना चुकीची माहिती दिल्यामुळं आज खऱ्या अर्थाने शिवसेनेची अवस्था झालेली आहे। ज्या पद्धतीने आपण संजय कोकाटे आणि साठे यांचं नाव घेताय, मागच्या 2 दिवसापूर्वी झालेल्या बैठकीमध्ये पंढरपूरमध्ये देखील बैठकीत शाब्दिक वॉर रंगला होता। कशा पद्धतीने साठे आणि कोकाटेवर आपण थेट आक्षेप घेताय? मागच्या 6-7 महिन्याखाली ज्यावेळेस विधानसभेचं इलेक्शन झालं त्यावेळेस संजय कोकाटेंनी कडाडून शिवसेनेविरोध केला होता। खऱ्या अर्थाने बघितलं तर कोकाटेचा आणि शिवसेनेचा कसलाही अर्थार्थी संबंध नाही। गेल्या 30 वर्षापासून आमचे नेते प्राध्यापक शिवाजीराव सावंत सर हे शिवसेनेचं काम करतायत। त्यांना कुठंतरी थांबवण्याची सुपारी ह्या कोकाट्यासारख्या लोकांनी घेतलेली आहे। ह्याच्या पुढची भूमिका काय असणार आहे? कुठंतरी वरिष्ठ याकडं शिवसैनिक म्हणून तुम्ही सांगताय की राहणार, पण एकीकडे भूमिका काय असणार आहे याच्या पुढची? आम्ही आदरणीय बाळासाहेब आणि आदरणीय दिघे साहेबांच्या विचाराला प्रेरित होऊन शिवसेनेमध्ये काम केलेलं आहे। आमचे नेते एकनाथभाई शिंदे साहेब यांचाही विचार आम्ही अजून सोडलेला नाही। या काही जिल्ह्यातल्या लोकांच्या कुरघोडीमुळे आम्ही आमच्या पदांचा राजीनामा देतो। आम्ही शिवसैनिक म्हणून काम करणारच आहोत। हे होते मुन्ना साठे। ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं महेश साठे आणि संजय कोकाटे यांच्या होत असलेल्या कुरघोडीमुळे जो आहे तो आम्ही राजीनामा पक्षाचं देत असल्याचं कारण जे आहे ते स्पष्टपणे TV 9शी बोलताना मुन्ना साठे यांनी व्यक्त केलं। ज्या पद्धतीने आपण पाहतोय मागील अनेक दिवसापासून जवळपास 8 ते 10 दिवसापासून ज्या पद्धतीनं शिवाजीराव सावंत यांनी राजीनामा दिला जिल्हा संपर्क प्रमुख पदाचा, त्यानंतर शिवसेनेमध्ये जे आहे ते थेटपणे जे आहे ते राजीनामा सत्र पाहायला मिळते। मात्र या पार्श्वभूमीवर आता एकनाथजी शिंदे असतील किंवा वरिष्ठ नेते मंडळी शिवसेनेचे काय कारवाई करतात याकडे पाहणं महत्त्वाचं। कारण ज्या पद्धतीनं शिवाजीराव सावंत यांना मानणारा वर्ग जिल्ह्यामध्ये आहे, शिवसेनेला मानणारा ज्या पद्धतीनं शिवाजीराव सावंत यांचं काम आहे त्याच पद्धतीनं आता पक्षानं देखील या राजीनामा अस्त्राची जी आहे ती दखल घेणं तितकंच गरजेचं आहे। अन्यथा या पुढच्या काळात देखील हे राजीनामा सत्र असं सुरू राहणार आहे। माझा सहकारी कॅमेरा पर्सन बाळकृष्ण गायकवाड, मी संदीप शिंदे, TV 9 मराठी, माडा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी, एकमेव।